उपासना एक चिंतन 20व्या शतकातील संत परंपरेतील आणि या आधुनिक काळातील ऋषी म्हणता येईल असे व्यक्तिमत्व म्हणजे ब्रह्मर्षी दत्त महाराज कवीश्वर हे होते. महाराज हे अत्यंत मितभाषी होते. तथापि प्रवचन व्याख्यानाच्या वेळी अत्यंत ओघवत्या भाषेत बोलत असत. त्यांच्या शब्दांत देववाणीच्या परतत्वाचा एक स्पर्श असे. त्यामुळे सर्वजण मंत्रमुग्ध होत असत. महाराज म्हणजे रुजुता व अमानित्वाचे मूर्तिमंत रूप होते. त्यांची वृत्ती सदैव अंतर्मुख असे. ते अत्यंत विनम्र असत. ते प्रज्ञावंत होते. त्यामुळे ते शब्दप्रभू होते असे म्हणणे यथार्थ होईल. अधिकार तैसा करू उपदेश प्रमाणे ते साधकांशी संवाद करीत असत. न्याय, व्याकरण, वेद, मीमांसा, महायोग, विज्ञान आणि धर्मशास्त्र ही ज्यांची जणू निश्वासिते होती असे महाराजांचे ब्रह्मकालीन श्रीदत्त महाराज कवीश्वर यांच्या निमित्ताने सर्व साधकांना नव्या जागृतीचा अनुभव यावा. ऐहिक व पारलौकिक गोष्टींबद्दलचे ज्ञान हे खरं ज्ञानच नव्हे. खरे ज्ञान म्हणजे परमतत्वाची प्रत्यक्ष अनुभूती, आत्मस्वरूपाची अनुभूती हेच खरे ज्ञान असे ज्यांचे मत होते ते श्रीदत्त महाराज हे ज्ञानाचे सगुण साकार मूर्तिमंत रूप होते. ज्ञानमय, ज्ञानात्मा अशा श्रीदत्त महाराजांचे मन मात्र भाषण, चिंतन, प्रवचन यात असण्यापेक्षा केवळ ईश्वर भक्तीतच डुंबत राहणे पसंत करीत होते. महाभागवत हेच त्यांचे जीवन होते. श्रीदत्त महाराज कवीश्वर हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे भूषण असलेले अखिल भारतीय व्यक्तिमत्व आहे, असे जगद्गुरु शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती स्वामी महाराजांचे स्पष्ट मत होते. अमानित्व व अदंभित्व या सद्गुणांचे व्यक्त व साकार रूप म्हणजे श्रीदत्त महाराज कवीश्वर. स्वतःच्या परमगुरूंचे श्रीदत्तावतारी श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे स्थायी स्मृतिस्थळ निर्माण करण्यात श्रीदत्त महाराजांचा सिंहाचा वाटा आहे. स्वामी महाराजांचे समग्र वाङ्मय प्रकाशित करण्याचा संकल्प योगीराज गुळवणी महाराजांनी केला. त्यात रामाबरोबर लक्ष्मण जसे होते तसे श्रीदत्त महाराज कवीश्वर होते. अमरेश्वर हे गुरुस्मृतीचे दुसरे स्थूल रूप. पुण्याला श्री वासुदेव निवास निर्मितीचा त्यांचाच लढिवाळ हट श्री गुळवणी महाराजांनी पूर्ण केला. सद्गुरु स्मारक असे दुहेरी झाले. दत्त महाराज कवीश्वर यांना प्राप्त झालेल्या पदव्या 2 जुलै 1961 दिल्ली. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते विद्यावाचस्पती पदवी प्रदान. देववाणी संस्कृतमध्ये अनन्यसाधारण वैदुष्याबद्दल असा गौरव. मार्च 19, 1977 पुणे. वेदशास्त्रोत्तेजक सभा पुणे यांची न्यायचूडामणी पदवी प्रदान. 2 सप्टेंबर 1971 पुणे. श्री द्वारका शारदा पीठाधीश्वर श्रीमद शंकराचार्यांकडून महामहोपाध्याय पदवी प्रदान. मे 29, 1983 ब्रह्मर्षी पदवी प्रदान. श्रीमन समर्चनाय नालम प्रयागवासीन 9 जून 1983. अखिल भारतीय महाराष्ट्र तीर्थपुरोहित संघ वाराणसी यांच्यातर्फे योग वेद सार्वभौम पदवी प्रदान. महर्षी पदवी प्रदान श्री महासिद्ध योग मंडल संघ. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.